रस्ता खूप सुंदर आहे गाडी चालवायसाठी. बाजूने नदी वगैरे जाते ना, एवढं अविस्मरणीय वाटतं ना. हाय, कॉन्फिडन्स नाही येतं मला, काय माहिती नाही. असं वाटतं गाडी अशी खाली जाते. हे आर्मी ऑफिसर भेटलेले आम्हाला तिकडे जिथे आम्ही रस्ता चुकलेलो. तर ते पण मराठीच आहेत, नाशिक वरून आहेत. ते आता आम्हाला रस्ता दाखवत आहेत. असं वाटतं माती आहे, फक्त थांबली आहे थोडक्यासाठी. कधी असेल काय सांगता येत नाही. जाम भीती वाटते आता. म्हणजे तो दगड बघा ना कसा दिसतो, असं वाटतं असा गप्पन पडेल खाली. ओ भगवान बचा लेना. तर मित्रांनो, जयेश आणि मी थांबलेलो जस्ट थोडं पुढे, कारण की विकासची बॅग काहीतरी खुललेली, बॅगची चैन खुललेली ना. तर गाडी चालू असताना थांबल्यावर लय मस्त वाटतं, कारण की काही ना काहीतरी नजारा बघायला भेटतो. मला खूप बरं वाटतं. आता हे घर बघा ना किती सुंदर दिसतं मित्रांनो. असा पूर्ण पहाड आहे, आजूबाजूला घरं कमी आहेत आणि एकूण ते एक असं मस्त घर आहे. काय फ्रेम वाटते यार. आलेत मित्रांनो सगळे. जोजिला पास ते कारगिल हा रस्ता चांगला असल्या कारणाने स्पीड खूप चांगली मेंटेन होते. प्रॉपर हायवे आहे, 2 लेन हायवे आणि रस्ता खूप जास्त सुंदर आहे. तर स्पीड चांगली मेंटेन होते. मध्ये मध्ये आम्ही 70-80 पण जातो, पण टर्न्सला वगैरे 50-60 मॅनेज करतो. त्याप्रमाणे हे लोक लिफ्ट का मागत होते. रस्ता खूप सुंदर आहे गाडी चालवायसाठी. बाजूने नदी वगैरे जाते ना, एवढं अविस्मरणीय वाटतं ना हे सगळं दृश्य बघून. सुंदर सुंदर. हलकी हलकी मित्रांनो ड्रिझलिंग चालू झाली आहे. पाऊस पडतोय बारीक बारीक आहे एकदम. तर अजूनपर्यंत इथे एवढी थंडी नाही आहे. आय थिंक ही 12-15 डिग्री असेल जास्तीत जास्त. बट जसं आम्हाला द्रासला पोहोचेपर्यंत लागलेली जो पाऊस लागलेला, त्याचे पाणी पण एक एक ड्रॉप पण पडत होता ना, तो पण एकदम थंड थंड होता. आणि त्याने आमची स्पीड जी तोडली ती तोडलीच नंतर एंडपर्यंत. बट आता ठीक आहे, थोडं वेदर पण मध्ये मध्ये ऊन पण आहे, तर गरमी पण आहे तिकडच्या पेक्षा. तरी गरमीच म्हणायला पाहिजे त्याला. आणि हा मित्रांनो, मी सांगायला विसरलो की मी रायडिंग ग्लव्स टॉप बॉक्समध्ये टाकलेत. आणि हे वाले जे थंडीचे ग्लव्स आहेत ते आम्ही लोकांनी श्रीनगर मार्केटमधून घेतलेलं. तर जेव्हा तुम्ही श्रीनगरला स्टॉप घ्याल ना मित्रांनो, मेक करा तुमच्याकडे जे सामान नसेल ते सगळं घ्या, कारण की खूप चांगलं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. आणि ज्या गोष्टी नसतील त्या नक्की तिकडून घ्या. आणि कमी सीसीच्या ज्या गाड्या असतात 150 वगैरे, त्याच्यामध्ये पिकअपला प्रॉब्लेम येतो. तुम्हाला श्रीनगरच्या आधीच कळेल किंवा श्रीनगर नंतरच कळेल. पिकअप घेताना थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण की हाय अल्टिट्यूडवर ऑक्सिजन कमी असतो आणि आपल्या माणसांनाच ऑक्सिजन कमी येतो, तर गाड्यांना ऑब्वियस कमीच येणार. सो फर्स्ट गिअरवर वगैरे तर माझी गाडी एकदम मस्त चालते, नॉर्मल चालते. बट जसं सेकंड गिअर किंवा थर्ड गिअरवर डायरेक्टली उचलायचा प्रयत्न केला किंवा डायरेक्टली हायर थ्रॉटल जर दिला एकदम, तर हायर RPMवर गाडी तेवढा लोड घेत नाही. माझा मित्र अभि जो आहे त्याने मागच्या वर्षी लडाख राईड केलेली. त्याची पण 150cc बाईक आहे. सो त्याने पण सांगितलेलं की एक काम कर, श्रीनगरला त्याने काहीतरी बॅटरीमध्ये तार लावून घेतलेलं, तो काहीतरी जुगाड होता. पण मी श्रीनगरला मला ते डोक्यातच नाही आलं. बट ठीक आहे, मला वाटतं की गाडी जाणार आहे, ऑलमोस्ट जाणार आहे. काय प्रॉब्लेम तर नाही देणार. जस्ट पॉवर ड्रॉप होत आहे, जे की डॉमिनारसोबत नाही होत आहे, बाकी आमच्या सगळ्या गाड्यांसोबत होत आहे. बट ओव्हरऑल ट्रिपमध्ये मजा येते. बघा आता ही 76 वगैरे गाडी चालते. आता मगाशी मी 80-90 पण गेलेलो. मध्ये मध्येच रस्ते ते खराब आहेत, बाकी ते एकदम मस्त रस्ते आहेत. खानगराल 63, लामायारू 102 आणि ले 225. तर इथे मित्रांनो काहीतरी एंट्री फी द्यायची असते लडाख पोलिसांना. इथे आय थिंक आम्हाला परमिट मागेल. आणि हा मी सांगायला विसरलो, कारगिलमध्ये जेव्हा आम्ही लोक कारगिल वॉर मेमोरियलच्या कॅफेमध्ये थांबलेलो पराठा खायला, तेव्हाच आम्ही लोकांनी परमिट काढून घेतले. कारण की आम्ही लोक लेहमध्ये 2 दिवस अक्लमटायझेशनसाठी थांबवतात. कारण की तुम्हाला जर ऑक्सिजनचा वगैरे काय प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही नेक्स्ट दिवस उठून कुठेतरी खारदुंगला निघून गेला, जो हायर पास आहे, तर तिथे त्रास होऊ शकतो. 220 रुपये. थांब मी देतो.
तर मित्रांनो हे कारगिल पोलीस 20 रुपये कलेक्ट करतात. काही एंट्री फीज आहेत असेल त्यांचे काय प्रोटोकॉल्स. अच्छा टुरिस्टसाठी आहे. ओके ओके फक्त बायकरसाठी आहे. नाही का थांबवलं फोर व्हीलरवाला वेगळं आहे. ओके जास्त असेल 50 असेल बहुतेक. हाय तर तुम्हाला माहिती आहे आर्मीकडून हे लोक स्कूल बस प्रोव्हाइड करतात इकडच्या मुलांसाठी. तर कारगिलला आय थिंक मला द्रासमध्ये दुकानवाला होता तो बोललेला की कारगिलमध्ये खूप मोठं स्कूल आहे आणि कॉलेज वगैरे पण आहे. द्रासमध्ये एवढं काय नाही, एक स्कूल आहे एक कॉलेज आहे बस. तर इकडचे मुलं लहान मुलं वगैरे खूप स्वीट असतात. आणि लहान मुलांचं ना एक गोष्ट सांगायची होती मला. काय काय स्कूल्स आहेत ज्यामध्ये ना प्रॉपर ड्रेस कोड म्हणजे आपलं सूट वगैरे असतं ना तसं पूर्ण त्यांचा ड्रेस आहे. तर ते मला खूप भारी वाटलं म्हणजे एस्थेटिक वाटत असं. तर मित्रांनो हे लोक आता पेट्रोल भरतात. माझी तर 400ची रेंज आहे. मी श्रीनगरच्या आधी जे पेट्रोल भरलेलं तेवढंच आहे, त्यानंतर भरलंच नाही. अजून 3 कांड्या आहेत माझ्या. तर नाही मला नको, माझं होऊन जाईल. आणि काल किरणने तर भरून घेतलेलं. तर थांबलोच आहे. तर मित्रांनो तुम्हाला लोकांना नदीचा फ्लो दाखवतो. नदी सोबतच आमच्या वाहते. काय फ्लोने वाहते बघा, काय करंट आहे. ॲक्च्युली हे जे वाहतं त्याचा फ्लो असतो ना त्याला करंट बोलतात. ह्याच्यात तर रिव्हर राफ्टिंग पण पॉसिबल नाही कारण की एवढा जास्त फ्लो आहे तिकडे. मध्ये बघा ना काय तुफान आहे, उसळत आहे नुसतं पाणी. किती भारी वाटतं नदी तो स्नोकॅप माउंटन. पण इकडे पाणी थोडं कमी निळ आहे मी बघितलं. जे श्रीनगरला वगैरे होतं ते प्रॉपर निळ होतं. गाडी बघा मित्रांनो पूर्ण धुळीने माखली आहे. ॲक्च्युली लडाखमध्ये अशी चिखलाने माखलेलीच गाडी मस्त वाटते. लगेज विगेज बांधलं भारी वाटते. माय डार्क हॉर्स आय लव्ह यू. वाटत नाही यार 8 वर्ष जुनी गाडी आहे. तर मित्रांनो यायच्या अगोदर ना मी टायर चेंज करून घेतलेले आणि ऑलमोस्ट माझे संपतच आलेले लास्ट टायर्स. सो पाठी मी आपला MRFच टाकला आहे. ही माझी 3री जोडी आहे टायरची गाडी घेतल्यापासून. 67,000 क्रॉस आहे गाडी आपली. 67,200 झालेत. मला गाडी शिफ्ट करायची होती आणि टायर टाकणं इम्पॉर्टंट होतं. संडेचा दिवस होता तर कुठेच टायरवाले ओपन नव्हते आणि एक जे ओपन आहे आमच्या इकडचं दहिसरमधलं त्याच्याकडे अवेलेबल नव्हता. तर मग त्यांच्याकडूनच मी C8चा टायर टाकून घेतला. मागचा MRF भेटला बट पुढचा अवेलेबल नव्हता. तर पुढचा द्या नंबरचा मी टायर टाकतो त्याच नंबरचा मग C8चा घेतला. मी C8 कधी यूज नाही करत बट इमर्जन्सीमध्ये काय बोलतात ना करावं लागतं. ऑनेस्ट रिव्ह्यू सांगतो. आता गाडी मी 600 किलोमीटर चालवली ऑलमोस्ट ह्या टायरवर. मी MRFचे चालवलेले आहेत बट C8चा टायर मला MRFच्या कम्पॅरिझनमध्ये ठीकठाक वाटला कारण की मी लिनिंग करतो आहे ना तर पुढून एक डॅश येतो म्हणजे असा एक कट येतो की मी MRFमध्ये जेवढीच गाडी चालवलेली आहे तर लिनिंग करताना गाडी स्टेबल राहते. बट C8मध्ये ना तो कॉन्फिडन्स नाही येतं. मला काय माहिती नाही असं वाटतं गाडी अशी खाली जाते लीन करताना प्रॉपर तशीच्या तशी राहत नाही. बघूया चालेल जोपर्यंत चालवीन नंतर चेंज करून टाकेन. बाकी तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मस्त आहेत. तर आता मित्रांनो आम्ही लोकांना कारगिल सिटी एक्झिट करतोय. तर हा बायपास आहे आणि ती आतमध्ये पूर्ण सिटी आहे. हे आर्मी ऑफिसर भेटलेले आम्हाला तिकडे जिथे आम्ही रस्ता चुकलेलो. तर ते पण मराठीच आहेत, नाशिकवरून आहेत. ते आता आम्हाला रस्ता दाखवत आहेत. एक गोष्ट नोट करून ठेवा, जर श्रीनगर ते लेह तुम्ही मारताय ना आणि जर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आहे तर तुम्ही कारगिलमध्ये या. कारगिलमध्ये खूप चांगली हॉस्पिटल सुविधा आहे. मिलिटरीचं स्वतःचं पण हॉस्पिटल आहे इकडे आणि ICU वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. कारगिल सिटी क्रॉस झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे लडाखच्या बंजर डोंगरांची जिथे लांब लांब पर्यंत तुम्हाला एकही वस्ती नाही दिसणार. लांब लांब डोंगरात कोणतंच घर नाही दिसणार, काहीच नाही दिसणार, गाडी नाही दिसणार. समोर बघू शकता समोरचा डोंगर आणि एकदम तुम्हाला असं वाटेल की वाळवंटात आल्यासारखं. हे जे असे डोंगर असतात ना ज्याची वाळू अशी ठिसूळ असते तर मौसम वगैरे खराब झाला पाऊस वगैरे लागला की इकडून लँडस्लाईड होतात. म्हणून आता हे दिवाळ पण बिहारने बांधलेले आहेत आणि रस्ते तर त्यांनी खूप सुंदरच बांधले आहेत. असं वाटतं कधी पण वरून दगड वगैरे येऊ शकतात. तर जाम भीती वाटते आता. म्हणजे तो दगड बघा ना कसा दिसतो, असं वाटतं असा गपकन पडेल खाली. ए भगवान बचा लेना. ले 186 इथे ना वरती मित्रांनो एक मॉनेस्ट्री आहे एकदम डोंगरावर एकदम टोकाला आणि त्याच्या खाली बरोबर भारताचा झेंडा असा ड्रॉ केलेला आहे, काहीतरी पेंट केलेला आहे बहुतेक. येताना आम्हाला बऱ्याच मॉनेस्ट्रीज दिसल्या पण आम्ही थांबलो नाही कारण की पुढे मॉनेस्ट्रीज बरेच आहेत बघायसाठी.
आता बघा मित्रांनो, हा समोरचा व्ह्यू बघून तुम्हाला आयडिया लागेल की लडाखची वाळवंट म्हणजे एक्झॅक्ट का बोलत होतो मी. नुसती बंजर जमीन आहे, नुसती बंजर असे डोंगर आहेत ज्यात नाही काय पिकू शकत, ना ग्रीनरी आहे, फक्त खडी माती. तर मित्रांनो आता ना मला डॉमिनर चालवायचं खूप जास्त मन झालंय. मला टेस्ट करायचं थोडी की ह्या रोडसवर कशी चालते, काय पॉवर देते. सो आता थोडं डॉमिनर चालूया, बघूया. विकास मागे थोडा वाटतं, आला की लगेच आपण घेऊया, गाड्या एक्सचेंज करू. हो हो, फुल कुशन उशन, सोफा आहे, सोफा बनवलाय डॉमिनर. नामिकाला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO. अल्टिट्यूड आहे 12,198, म्हणजे कालच्या पेक्षा जास्त फीटवर आहे आपण. आणि ते आय लव्ह BRO लिहिलेलं आहे. काय शार्प टर्न आहेत मित्रांनो, बघा आउटसाइड येतोय. आता लीड मी करतो ग्रुपचा. तर एका टाइम नंतर ते एवढे कर्व्स आहेत ना, हजारोने कर्व्स आहेत. त्यानंतर डोकं असं गरगरायला लागतं. तर मित्रांनो आता 4:30 होत आहेत आणि आम्ही लोक फतुला पासवर एक ब्रेक घेतलाय, कारण की भूक खूप लागलेली. 140 किलोमीटर आहे आणि अजून 3 तास 2.5 तास दाखवत आहे, पण मला वाटतं 3 तास लागेल अजून एखादा ब्रेक वगैरे झाला तर. आता इकडे आम्ही लोकांनी भूक लागली आहे म्हणून ब्रेड ऑमलेट मागवलेत मस्तपैकी. स्मेल तर छान येत आहे, तर खाऊन घेऊया, भूक खूप लागली आहे. मॅगी का पॅकेट है, मॅगी का पॅकेट है. मित्रांनो घरं बघा कशी आहेत, एकदम अशी वाळू, म्हणजे इकडची माती अशी कोरून बनवल्यासारखी वाटतात. आणि त्यांचा रंग पण आहे ना इकडच्या अशा मातीसारखाच आहे, सेम टू सेम. आणि वरती हॉटेल वगैरे पण आहेत. सो खूप सुंदर दिसतंय. आय थिंक ह्या प्लेसचं नाव आहे विलेज लामायुरू. म्हणजे विचार करा ना, एवढ्या दगडांच्या मध्ये बनलेलं आहे हे. आणि समोर बघा मॉनेस्ट्री दिसतंय एकदम मस्त. मॉनेस्ट्री आहेत ना, मॉनेस्ट्रीचा कलर जो आहे ना, जो रंग ते लोक मारतात ना, त्यामुळे खूप सुंदर वाटतात. आणि ही बेल असते ती आता इकडे नाही, बट लेच्या मॉनेस्ट्रीमध्ये आम्ही बघू ना तेव्हा मजा येईल. तिथे लिहिलं ॲक्सिडेंटल एरिया गो स्लो. ऑलरेडी फीलच होतो इकडे, कारण की एवढा स्टीप उतार आहे ना मित्रांनो. असं वाटतं सडनली आम्ही लोक 50 फूट खाली आलो असो 2 टर्नमध्येच. जबरदस्त स्टीप टर्न आहेत इथे ना. 10 किलोमीटर नंतर लँडस्केपच चेंज होतो यार. हा बघा दगड बघा पडला वरून, हे बघा असे दगड पडताय. दगड वगैरे पडतात इकडे. देव करू आपल्यावर एखादा नको पडू, काहीच नको पडू दे. आणि डोंगर फोडून पूर्ण रस्ता बनवलेला आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ने. सो त्या लोकांना बनवताना किती प्रॉब्लेम फेस करायला लागले असतील यार. मानलं पाहिजे, BRO सल्यूट आहे आपला. हे बघा खडी पडली सगळी, ही सगळी आहे ना लँडस्लायडिंग मुळे पडली. हे बघा दगड खाली आलेत ना, बघा ना असे ठिसूळत दगड आहेत सगळे. काय असं स्ट्रॉंग डोंगर नाही जसे आपल्या महाराष्ट्रात असतात तसे. हे बघा आता ही बघा, ही माती बघा कशी दिसते. असं वाटतं माती आहे, फक्त थांबली आहे थोडक्यासाठी. कधी ढासळे काय सांगता येत नाही असं वाटतंय. हे बघा मध्ये 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 दगड येतच असतात.
हेल्मेट नको काढू, एंट्री करावी लागते. चल तर डिस्ट्रिक्ट पोलीसले इथे पण एंट्री करावी लागते जशी आपण मागे गेली. MH47 भारी रोड होता, पळत का नव्हते. मला त्याची गाडीच नव्हती. अरे मी पण त्याला तिथे मी 5 मिनिटात देऊन टाकली त्याला गाडी. सगळे टन बाहेर ना. अरे भाई त्याचं पोश्चरच वेगळा भाई, वाईड आहे फुल. आणि आपले हँड बघितले कुठे असतात. 2 टन मारले दोन्ही या लेन वरून तिकडे. मी म्हणलं जाऊ दे त्याला देऊन टाकतो. त्याचा पोश्चरच वेगळा आहे गाडीचा. श्रीनगरच्या अगोदर 10 किलोमीटरच पेट्रोल भरलेलं, तर म्हटलं पूर्ण तर चालेलच आणि लेह पर्यंत पण आय थिंक जाईल. आता टोटल आपण अमृतसरवर निघाल्यापासून 724 किलोमीटर झालाय आणि 800ची रेंज वाटते. पेट्रोल पंप लिहिलेलं ना, पेट्रोल पंप मला पण भरायचं. सिम्बॉल होता तिकडे होता. हा मी विचारून येतो. भाई पेट्रोल पंप कुठे आगे आहे ना. चलो. तर मित्रांनो बरं झालं, लेहच्या अगोदर हे पेट्रोल पंप आहे. मी इकडचं नाव विचारतो आणि तुम्हाला पण सांगतो. 2 किलोमीटरवरच आहे. सो मेक शुअर करा कारगिलमध्ये फुलच करा. सगळ्यांनी फुल केलेलं, मी नव्हतं केलं. अरे हा पक्षी आहे ना मित्रांनो, इकडे लेहमध्ये खूप दिसतो. असा कावळ्यासारखा काळा आहे, पण त्याचे पंख जे आहेत ना ती व्हाईट आहेत. आणि मध्ये आहे ना काय काय पूर्ण काळे नसतात, असे ग्रीन कलरमध्ये असतात काळ्याच्या जागी, आणि व्हाईट कलर असतो पंखांना. खूप सुंदर दिसतात. हे लेहमध्ये दिसतात आय थिंक. नाव मी तुम्हाला इकडे स्क्रीनवर नाव येतच असेल याचं. तर मित्रांनो कारगिल नंतर डायरेक्टली तुम्हाला इथे खालतसी मध्ये इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप भेटेल. रेंज चांगली होती त्यामुळे मस्त वाटलं. 727 किलोमीटरवर आपण परत फ्यूल अप करतोय. फॉरेनर्स वगैरे पण खूप येतात इकडे, पण हे टॅक्सीमधून ट्रॅव्हल करणं प्रिफर करतात. तर फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण लेह लडाखला. स्वप्न पूर्ण झालेलं आहे, ड्रीम पूर्ण झालेलं आहे. लेह लडाखला आपण पोहोचलेलो आहोत. आजच्या दरम्यान आम्ही लोक लेह लडाखला पोहोचलेलो आणि अंधार पडलेला आणि गोप्रो वगैरेची बॅटरी डाऊन झालेली. थंडीमुळे गोप्रोची बॅटरी पटकन डाऊन होते. सो एंट्री करताना काही दाखवता नाही आलं. बट मित्रांनो खूप भारी वाटलं जेव्हा लेह लडाखला आम्ही लोक सगळे पोहोचलो. आता जास्त टाइम नाही, इकडे लवकर मार्केट बंद होतं तर 9:30 होत आहेत. आम्ही लोक पहिला आता जेवायला खाली जाणार आहे, कारण की हॉटेल्स वगैरे लवकर बंद होतात. आणि त्यानंतर आपला पुढचा प्लॅन बघू. हॉटेल रूम काही असं आहे मस्तपैकी. 3 लोक ह्या रूम मध्ये, 3 लोक त्या रूम मध्ये. सो चला आता खाली जाऊया, जेवून घेऊया पहिला. फर्स्ट इथून खारदुंगला चालले. तर फायनली मित्रांनो पोहोचलो आपण खारदुंगला टॉपला. तुम्हाला पण घ्या.